तो जावई मी जर अक्षरशः माझा मोठा मुलगा समजून मी त्याचा सांभाळ केला. मी त्याचा हुंडा जास्त पाहिजे होता. तिने ते बोलूनही दाखवलं, पण ते द्वेष करायचे. त्याची आयफोनची अपेक्षाच नव्हती त्याची. त्याला फक्त हे 2-3 महिन्यापासून त्याचा बाप बी त्याच्या आत्याने त्यांच्यापासून दूर केला होता. तर आई वडिलांनी एकत्र यावं, माझा पप्पा माझ्याकडे यावा, ही त्याची भावना होती. सगळ्या गोष्टींचे उत्तर आहे ना मी योग्य वेळेत लवकरच देणार आहे. रामकृष्णारी. मी गजानन महाराज देठे. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडली, संगीताताई चांदगुडे, मुरलीधर चांदगुडे आणि त्यांचा मुलगा कुणाल चांदगुडे हे तिघेही जण एका घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. आणि त्या घटनेनंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर या घटनेबद्दल वेगवेगळे गैरसमज पसरवले जात आहेत. आणि तीनही मृतात्म्याबद्दल अपमानास्पद आणि चुकीचा विषय व्हायरल केला जात आहे. तर त्यांच्या ज्या ताई, जो मुलगा आणि ज्यांचे जावई गेले ते बाबा आपल्यासोबत आहेत. आणि बाबाच खरी वस्तुस्थिती काय आहे सांगतील. आणि तीच वस्तुस्थिती आपण खरी समजली पाहिजे. बाबा, नेमकं काय झालं होतं? ॲक्च्युली त्यांच्या मनात माझ्या मुलीविषयी आधीपासूनच त्यांच्या जावयाच्या बहिणीचा आणि आई वडिलांचा एक द्वेष निर्माण त्यांच्या मनामध्ये आधीपासूनच कशामुळे होता मला नाही माहिती आहे. त्यांची काय पैशाची अपेक्षा होती, हुंडा जास्त पाहिजे होता. तिने ते बोलूनही दाखवलं, पण ते द्वेष करायचे. ते मला जाणवलं की हा काहीतरी यांचा युगो हात आहे. त्यांना पैशाची मागणी होती का आणखी कशाची होती. पण माझी जी मुलगी गेली आणि जो जावई आणि नातू गेला माझा, ॲक्च्युली त्या मुलीनं मला आयुष्यात पहिल्यांदा बाप बनवलं. त्या मुलीचं दुःख किती असेल. आणि लग्नानंतर जावई नातू हे सगळ्यांचा सांभाळ मी केला आहे, त्यांनी केला आहे आईवडिलांनी. त्यांची हा मुलगा आमच्या भाई मेला समजूनच तिने त्याला सोडून दिलं होतं. आणि त्यांनी सोडल्यानंतर तुमच्या जावयाला तुम्ही मुलासारखं सांभाळलं. हां, आणि तो जावई मी जर अक्षरशः माझा मोठा मुलगा समजून मी त्याचा सांभाळ केला. मी त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न की कुणालनी हे जे काही कृत्य केलंय किंवा तिथं जाऊन उभा राहायला ते आयफोनच्या मागणीसाठी केलंय, अशा प्रकारची बातमी पसरते. याच्यावर खरं काय सांगाल तुम्ही? ही जे अफवा पसरतात आयफोनचं त्याच्याकडं ऑलरेडी त्याच्या बापाने आणि आईने त्याला घेऊन दिलेला होता. त्याची आयफोनची अपेक्षाच नव्हती त्याची. त्याला फक्त हे 2-3 महिन्यापासून त्याचा बाप बी त्याच्या आत्याने त्यांच्यापासून दूर केला होता. तो त्यांना बापाला कलेक्ट करण्यासाठी त्याला फक्त तो तिथं उभा राहिला होता. त्याचा हट्ट नेमका काय होता? मोबाईल नव्हता, आई वडिलांनी एकत्र यावा असा हट्ट होता असं ऐकलंय. त्याचा आई वडिलांनी एकत्र यावं, माझा पप्पा माझ्याकडे यावा, ही त्याची भावना होती. म्हणून तो तिथं थांबला होता. तो मी जे समाजामध्ये चुकीची बातमी पसरते, एक त्या ताईचे वडील म्हणून, त्या कुणालचे आजोबा म्हणून आणि मुरलीधर चांदोडे यांचे सासरे म्हणून नेमका समाजामध्ये काय संदेश द्याल, काय विनंती कराल? हे समाजाला माझी एकच विनंती आहे की व चुकीचे तुम्ही हे संदेश पसरू नका, अफवावर विश्वास ठेवू नका. ज्या संगीताताई आणि त्यांचा मुलगा, त्यांचे मालक या घटनेमध्ये गेले, संगीताताईंची छोटी बहीण आपल्यासोबत आहे. ताई, नेमकं काय सांगाल आपण समाज बांधवाला? समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने मेसेज जातोय. कुणाल अत्यंत शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण असणारा मुलगा एका मोबाईलच्या हट्टापायी तो असं करेल, अशा प्रकारचा चुकीची माहिती पसरवली जाते. तुम्ही काय त्याला सांगाल? मला ही गोष्ट अजिबात मान्य नाहीये की त्याच्याबद्दल हे सगळं ऐकायला भेटतंय. कारण की बाकी ह्या गोष्टीमध्ये काय होतंय काय नाही हे सगळं आम्हाला जास्त माहिती आहे. की काय चाललं होतं त्याच्या डोक्यामध्ये, त्याला कशाचा त्रास होता, तो टेन्शन मध्ये होता. कारण की त्याचे पप्पा त्याच्याजवळ या 2-3 महिन्यामध्ये राहत नव्हते. 2-3 महिने झालेत. आपले वडील आपल्यापासून लांब कसे, तो आज 18 वर्षाचा आहे. 18 वर्षापासून ही लोक संभाजीनगरमध्ये राहतात. 18 वर्षापासून हे लोक कधीच वेगळे झालेले नाहीयेत. आणि एकदमच त्या 2.5-3 महिन्यात त्यांचे पप्पा त्यांच्यापासून लांब राहायला लागले. त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला होता. त्या गोष्टीमध्ये त्यांनी त्याच्या पप्पाला जाब विचारला की बाबा पप्पा, तुम्हाला आमच्याकडे राहायचंय की नाही राहायचंय, तुम्हाला मी लागतो की नाही लागतो. जसं आज आपण मोठी लोक आजही आपण आपल्या आई वडिलांना भांडतो, त्या पद्धतीने त्याने त्या पप्पांना विचारणा केली असतात तर त्याचे पप्पा रागाचे परत बोलले असतील बाबा त्याला की नाही बाबा नाही लागत तू, आम्हाला आमच्या आई वडीलच लागतात. तर त्या गोष्टीचं तो त्याने टेन्शन घेतलेलं होतं. त्या हट्टापायी तो डोंगरावर चढला. त्याला वाटलं की माझे पप्पा येतील माझ्या जवळ. पण या सगळ्या गोष्टींच्या मोबाईल हवाय, अजून काय हवंय, म्हणजे त्याला
त्याची एवढी बदनामी केली, जो नाही येतो तसा. ह्या गोष्टी नाही, नका पसरवू. ह्या गोष्टींचा आम्हाला खूप त्रास होतोय. माझी आई त्या परिस्थितीमध्ये नाहीये की ती कुठल्या गोष्टी बोलेल म्हणून. आज जर हे सगळं आम्ही मेसेज बघतोय सगळ्या गोष्टीवर, तर त्या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांना त्रास होतोय की हे सगळं काय होतंय बाबा, खरंच त्याला आयफोन लागत होता का? या गोष्टी जेव्हा आम्हाला विचारणा केली जाते त्या गोष्टीचा आम्हाला खूप त्रास होतो. कारण की आज त्याच्याकडे स्वतः 2 आयफोन आहेत, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे कुठल्या गोष्टीची कमी नाहीये. खरंच तुम्ही दुःखामध्ये असताना एखाद्याच्या अशा दुःखामध्ये संकटात असताना एखाद्या मृत आत्म्याबद्दल चुकीचा गैरसमज पसरवणं, मला वाटतं याच्यासारखी नीच गोष्ट कोणती नाही. आपण दुःखामध्ये आहात, स्वतःला सावरा. भगवंताने तुम्हाला सावरण्याची शक्ती देऊ. आणि जे काही चुकीचे आरोप केले जात आहेत आणि चुकीचा गैरसमज पसरवला जातोय, मला ते एक प्रश्न विचारायचा की सोशल मीडियावरती बघितलं की त्या कुणालच्या मामाकडच्या नातेवाईकांनी सांगितलं की कुणालच्या आईमुळे कुणाल आणि त्यांचा मुलगा गेलाय. म्हणजे कुणालचे वडील आणि कुणालच्या आईमुळे गेला. तुम्ही काय सांगा? या सगळ्या गोष्टींचे उत्तर आहे ना मी योग्य वेळेत लवकरच देणार आहे. आत्ताची परिस्थिती, मला माझ्या वडिलांना सावरायचे. तुम्ही बघत असाल माझ्या वडिलांची आजच्या घडीला कशी तब्येत आहे, त्यांचं वय काय आहे. आणि आता आम्ही फक्त 3 मुली आहेत त्यांच्यासाठी, त्यांचा एक आधार गेलेला आहे. आम्ही यांना ह्या गोष्टीतनं सावरू आणि त्या सगळ्या गोष्टींची त्यांना उत्तर भेटणार आहे की त्यांचा मुलगा 20 वर्षापूर्वी यांना सोडून का गेला होता, का नाही, हे त्यांना स्वतः माहित आहे. या सगळ्या गोष्टींची उत्तर आम्ही त्यांना लवकरच देणार आहोत. फक्त आम्ही आमच्या आई वडिलांना एकदा सावरून घेऊ द्यात, मग तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तर भेटतील. नक्की आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. भगवंतांनी त्या 3 मृतात्म्यांना आपल्या चरणाजवळ जागा द्यावी, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.